कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य विश्वमान्य देवमान्य देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा फारशा चरणाचा नाही पण 4 चरणाचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे। विठ्ठल हॅलो हॅलो प्रस्तुत अभंगाद्वारे महाराज सांगतात विश्वास ठेवायचा सांगतात महाराज। का सांगतात विश्वास? त्याचं कारण असं आहे महाराज, प्रापंचिक जीवन असो किंवा सांसारिक जीवन असो किंवा पारमार्थिक जीवन असो, कोणत्याही जीवनामध्ये महाराज विश्वास अत्यंत महत्वाचा आहे। काय कोणतंही कार्य करायचं असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे विश्वास। तर या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। का ठेवायचा महाराज विश्वास? कारण की तेची माझे हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। तिसऱ्या चरणात सांगितलं की भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे आणि जोडे सर्व सुख। आणि चौथ्या चरणात सांगितलं तुका म्हणे शेष शेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते विठ्ठल विठ्ठल। ऐका महाराज शेवटला म्हणतात, महाराज शेवटला काय म्हणतात महाराज, काही चूक भूल झाली आई वडिलाचा अंत करून मला माफ करा। पण मी असा एक वक्ता आहे महाराज, मी सुरुवातीलाच म्हणतो माझ्याकडून काही जर चूक भूल झाली तर आई वडिलाचा अंत करून माफ करा। विठ्ठल विठ्ठल। महाराज मी का गाता कंठस्थ नाही, ज्ञानेश्वरी कंठस्थ नाही, पण ऐका तुम्हाला सगळ्याला माहिती मी काय वादक आहे, पण एक सगळे प्रेमाची मंडळी म्हणले महाराज कीर्तन करा कीर्तन करा, म्हणून या ठिकाणी मी तुमच्या पुढे उभा आहे। विठ्ठल विठ्ठल। महाराज एवढी सामान्य गोष्ट नाही कीर्तन करणं आबा। काय माझ्यासोबत एक गायक फिरत होता महाराज, चांगला तयारीचा गायक आहे, आणि फिरत असताना महाराज माझे 4-2 कीर्तन झालेत। आता अंकुश महाराज होते सोबत। तो गायक म्हणला महाराज तुम्ही काय बोलता, तो काय बोलतात म्हणे, तुम्ही तुमच्यासारखं कीर्तन मी करू शकतो म्हणे, तुम्ही तरी 35 मिनिटं 40 मिनिटं 1 तास बोलतात म्हणे, मी 2 तास बोलू शकतो म्हणले। किती तास? 2 तास। महाराज असाच योग आला, आणि एक जण माझ्याकडे आला मला म्हणला वाढदिवसाचं आपल्याला कीर्तन ठेवायचं वाढदिवसाचं। ठीक आहे म्हणलं। मग त्या गायकाला मी फोन केला, म्हणलं गुरुजी तुम्ही आज काय करा, सेवा करा म्हणलं इथं। ते म्हणले ठीक आहे काय हरकत नाही म्हणले, कशाचं कीर्तन आहे म्हणलं वाढदिवसाचं। मग त्यानं अभंग घेतला महाराज, राहो आता हिची ध्यान डोळा म्हणे लंपट। महाराज ते गायनात तयार होता, रामकृष्ण हरी म्हणली वातावरण तयार, रूप पाहता म्हणली वातावरण तयार, अभंग घेतला वातावरण तयार, चाल झाली वातावरण तयार, नमन असं जोरात केलं गुरुजी त्यानं, श्रोते असे टाव करून पावलेले वा 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 काय कीर्तनकार आहे। आणि महाराजाची सुरुवात झाली आणि त्यानं सांगितलं राहो आता हिची ध्यान डोळा मन हे लंपट, कोंडू कोंडू धरीन जीव, कोंडू कोंडू धरीन जीव, कोंडू कोंडू धरीन जीव। ते खालचा म्हणला अरे ते मरण ना सोडणं त्याला आता। हा विठ्ठल विठ्ठल। त्याला कवरं कोंडू कोंडू धरायचं महाराज सोपं नाही। काय इथं व्यासपीठावर बोलणं एवढं सोपं नाही महाराज। काय नाव ठेवणं सोपं आहे पण व्यासपीठावर बोलणं अवघड आहे। विठ्ठल विठ्ठल। ऐका विश्वास कोणावरती ठेवायचा महाराज? काय 3 व्यक्तीवरती आपला विश्वास असला पाहिजे। त्याच्यातलं पहिले महाराज शास्त्र, दुसरे महाराज देवाचं नामस्मरण, आणि तिसरे महाराज संत। ह्या तिघावरती जर आपण विश्वास ठेवला तर आपलं कल्याण होणार आहे, आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे। का? कारण की ह्या विश्वामध्ये महाराज विश्वासात पात्र हे तिघच आहेत, बाकीचे विश्वासात पात्र नाहीत महाराज। अन्य ठिकाणी जर तुम्ही विश्वास ठेवला तर 100% तुमचा विश्वास घात होण्याची दाट शक्यता आहे। विठ्ठल विठ्ठल। मग महाराज तुम्ही म्हणता विश्वास ठेवायचा तरी कोणावर, तर सांगितलं महाराज कोणावरती? शास्त्रावरती विश्वास ठेवायचा, देवाच्या नामावरती विश्वास ठेवायचा, आणि
संतावरती विश्वास ठेवायचा. महाराज शास्त्रावरती कोणी विश्वास ठेवला? काय पुरावा आहे तुमच्याकडे? महाराज हा ज्यांचा समाधी सोहळा आहे, कोणाचा समाधी सोहळा आहे? माझ्या ज्ञानोबारायचा समाधी सोहळा आहे. महाराज त्यांच्या आई वडिलांनी शास्त्रावरती विश्वास ठेवला. विठ्ठल विठ्ठल. निवृत्तीनाथ महाराज 2 वर्षाचे झाले. त्यात पाठोपाठ माऊली महाराज लहानाचे मोठे होऊ लागले, सोपानदेव मोठे होऊ लागले, मुक्ताबाई मोठ्या होऊ लागले. ऐका, आणि मोठे होत असताना महाराज त्यांची मुंज करायची होती. मुंज काय? पण महाराज मुंज करता येत नव्हती, कारण की त्यांच्याकडे शुद्धीपत्र नव्हतं. महाराज त्यावेळेस काशीला आणि पैठणला महाराज धर्मसभा भरायच्या. काय? 2 ठिकाणी धर्मसभा होत्या. आणि महाराज विठ्ठलपंत पैठणच्या दिशेने गेले महाराज. आणि गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी धर्मसभेमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर विचारलं, महाराज आम्हाला शुद्धीपत्र हवंय. त्यांनी सांगितलं नाही, ही संन्याशीची पोर आहेत म्हणले, यांना शुद्धीपत्र भेटू शकत नाही म्हणले, यांची मुंज करता येत नाही. ते म्हणले नाही, शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला महाराज काय माहिती का? पर्याय. काय पर्याय? आमच्या पण मुलाची मुंज होण्याकरता काहीतरी पर्याय आसन म्हटले. तर त्या धर्मशास्त्राने सांगितलं, म्हणले धर्माचार्याने सांगितलं की एक दिवस तुम्ही काय करा, पैठण नगरीमध्ये मुक्काम करा. मी अभ्यास करून तुम्हाला सकाळी काही ना काहीतरी निर्णय देतो. दिल्याच्या नंतर महाराज विठ्ठल पंतांनी तिथं महाराज काय केलं, एक मुक्काम केला आणि सकाळी त्या धर्मसभेमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर महाराज त्या धर्माचार्यांनी सांगितलं, त्या पंडितांनी सांगितलं, तुम्हाला याच्यावरती एकच प्रायश्चित्त म्हणले. कोणतं? देहांत प्रायश्चित्त. काय? देहांत प्रायश्चित्त म्हणले. तुमच्या मुलाला जर समाजानं स्वीकार करावं वाटत तुम्हाला असन तर तुम्हाला काय करावं लागेल? देह त्यागावं लागेल, देहाचा त्याग करावा लागेल. महाराज हे ऐकताच महाराज विठ्ठलपंत स्तब्ध झाले, अंगातून मुंग्या निघू लागल्या. सगळ्या गोष्टीला महाराज पर्याय, पण आत्महत्या केल्याच्या नंतर महाराज कुठंच त्या माणसाला गती नाही असं शास्त्र सांगतंय. काय? आणि तुम्हीच सांगतात की शास्त्रामध्ये देहांत प्रायश्चित्त. महाराज हा कुठला न्याय आहे? पण महाराज प्रत्येक आई वडील महाराज झटपट करतात, तळमळ करतात आपल्या मुलासाठी. काय? बाप करी जोडी लेकुराची ओढी. अरे प्रत्येक आई वडिलाला वाटतं आपल्या मुलाचं काय हो, हित व्हावं. अरे संसारामध्ये पहा तुम्ही 4-2 माणसं वट्ट्यावर बसू द्या, बोवा हे चालू आहेत ना खटपाट्या लेकरा बाळासाठी. असं मी काय बोलू की अंकुश महाराज म्हणते तुला लय लवकर कळलंय. विठ्ठल विठ्ठल. कशासाठी चालू आहेत महाराज? आपल्या लेकराच्या हितासाठी. आपुली कुरवळणी करोनिया, आपुली कुरवळणी करोनिया, आपुली कुरवळणी, आपुली कुरवळणी, बाप करी जोडी लेकराची हानी, बाप करी जोडी लेकराची करवंडी करोडी. काय? प्रत्येक आई वडिलाला वाटतं महाराज आपल्या लेकराचं हित हो. आणि महाराज तो न्याय ऐकून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आळंदीच्या दिशेने प्रस्थान केलं महाराज. आणि आले आळंदीमध्ये. महाराज निवृत्तीनाथ मोठे होते, एक पत्र लिहिलं आणि पत्र लिहून महाराज निवृत्तीनाथ महाराजाच्या उशाला ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर महाराज निघाले दोघं मध्यरात्री इंद्रायणीकडं आणि गेले महाराज. आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये महाराज काय केलं? आपलं बलिदान दिलं महाराज. का? कशासाठी? मुलांसाठी महाराज. अरा ज्यांचा समाधी सोहळा आहे महाराज. काय? आज ज्यांचा समाधी सोहळा आहे, साधा त्याग नाही माऊलीचा. आपले आई वडील त्यांना महाराज ह्या समाजासाठी महाराज खर्च करावं लागले. काय? सामान्य त्याग नाहीये. आज महाराज आपण सहज म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारली देवलाया. काय? हे उभा करण्यासाठी महाराज माऊलीचा सामान्य त्याग नाही, स्वतःचे आई वडील गमवावं लागले त्यांना. काय? विठ्ठल विठ्ठल.
महाराज शास्त्राप्रमाणे वागले, काय शास्त्र म्हणीन तसं वागले, आज समाजाचं कल्याण झालं. काय दुसरा विषय महाराज, देवाच्या नामावरती आपण विश्वास ठेवायचा. का ठेवायचा महाराज? का देवाच्या नामावरती विश्वास जर ठेवला तर महाराज नक्कीच आपलं हित झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या वेळेस देवावरती विश्वास ठेवू नका महाराज. का देवावरती विश्वास ठेवायचा नाही? कारण की देवावर विश्वास ठेवल्याच्या नंतर दगाफटका बसण्याची शक्यता आहे महाराज. का शक्यता आहे? याचं कारण आहे महाराज, देवानं अनेक जणाला दगा दिला. कोणाला द्याला दगा महाराज? दुर्योधनाला द्याला. नाही द्याला का? दुर्योधन महाराज आईकडे गेले आणि सांगितलं, आई मला वज्रदेही कर, वज्रदेही. त्यांनी सांगितलं, अरे धर्मा, अरे दुर्योधना, तुला जर वज्रदेही व्हायचं असेल तू एका माणसाला भेट, त्याचं नाव आहे धर्म. धर्माला भेट. दुर्योधनाने सांगितलं, आई धर्म तर माझा दुश्मन आहे, काय मी त्या धर्माकडे जाणार नाही. आईनं सांगितलं, बाळा तू त्याला दुश्मन मानतोस पण तो तुला भाऊ मानतोय, भाऊ. तुला सगळे दुर्योधन म्हणतात पण काय सुधन म्हणत होता धर्मराजा. कोणाला? दुर्योधनाला. आणि महाराज दुर्योधन गेले महाराज धर्मराजाकडे, सांगितलं, धर्मा मला वज्रदेही व्हायचं, वज्रदेही. त्यानं सांगितलं, महाराज धर्मानी तुला वज्रदेही व्हायचंय ना, एकच काम कर, तुझी माता गाधारणी आहे ना, तिनं तुला नग्न अवस्थेत पाहिलं की तू काय होणार? वज्रदेही होणार. महाराज याची चिंता पडली देवाला. काय अरे दुर्योधन जर महाराज वज्रदेही झाला तर मारणार नाही. महाराज दुर्योधन महाराज नग्न होऊन निघाले आणि महालात तिथं श्रीकृष्ण परमात्मा उभे होते आणि सांगितलं, अरे रे रे काय करायलास तू? गांजा तर नाही ना प्याला म्हणले, असं कुठं चालला? ते म्हणला, मला वज्रदेही व्हायचं, माझ्या मातेकडे चालू म्हणला. सांगितलं, अरे असं जाऊ नको, अशा नग्न अवस्थेत जर तुला मातेनं पाहिलं तर जळून महाराज तू भस्म होशील. मग काय करू? काय केल्याच्या नंतर महाराज श्रीकृष्ण परमात्मानं त्याला एक फुलाची माळ दिली आणि इथं गुंडाळायला लावली महाराज. आणि गुंडाळ्याच्या नंतर महाराज ते गेले आणि म्हणले, आई उघड डोळे, उघड डोळे. डोळे उघडल्यानंतर आईनं दोनदा विचारलं, अरे जसं धर्मानं सांगितलं तसं आलास ना? त्यानं सांगितलं, हो आलो. जसं धर्मानं सांगितलं तसं आलास ना? ते म्हणलं, 100% तसंच आलो. आणि महाराज गांधारीनं डोळ्यावरली पट्टी काढली आणि काढल्याच्या नंतर महाराज नकापासून तर केसापर्यंत दुर्योधन नेवळला. पण मध्ये महाराज ती माळ दिसली. माळ दिसल्याच्या नंतर महाराज गांधारीला पश्चाताप झाला. म्हणले, अरे दुर्योधना, तुला वाटामध्ये कोणी भेटलं होतं का? त्यानं सांगितलं, हो भेटला होता म्हणे देव. काय? अरे देव भेटला होता? ते म्हणले, अरे रे रे, काय देवावरती विश्वास ठेवायचा नाही महाराज. दुर्योधनानं देवावरती विश्वास ठेवला पण काय झाला? घात झाला महाराज. विठ्ठल विठ्ठल पण नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिले का? काय ऐकला का महाराज? कोणीतरी नाम घेतलेला एखादा माणूस वाया गेलेला कोणीतरी ऐकलाय का? नामे तरला नाही कोणा, ऐसा जावानी बनवला, ऐसा जावानी बनवला, ऐसा जावानी बनवला. नामे तरला कोणा, ऐसा जावानी बनवला, ऐसा जावानी बनवला, ऐसा असा निवडून द्या म्हणले, निवडून. महाराज शोधून पण सापडणार नाही. काय शोधून सापडणार नाही? अरे नामावरती आपला विश्वास पाहिजे, शास्त्रावरती आपला विश्वास पाहिजे. आणि महाराज तिसरी गोष्ट आहे महाराज, कोणती? आपला संतावरती विश्वास पाहिजे. तुकोबारायकडे एक साधक गेला आबा आणि तुकोबारायला म्हणला, तुकोबाराय तुमचा कोणावरती विश्वास आहे? तर त्यांनी सांगितलं, महाराज कोणावरती? श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. साधक म्हणला, मान्य नाही महाराज. अरे संतांनी संताचं वर्ण करणं नवल नाही आबा. एखाद्या कार्यकर्त्याचं वर्णन करणं नवल आहे का? एकाच पार्टीचे 2 कार्यकर्ते नवल केलं वर्णन आहे का महाराज? नाही. तुम्हाला भागवत नाणं चांगलं म्हणून नवल आहे का? नाही ना महाराज. बाहेरून लांबून कुठून तरी भादण्यावर तुम्हाला चांगलं म्हणावं नवल वाटतं महाराज. काय सांगितलं तुकोबारायला, अरे तुम्ही संत आणि तुम्ही संताच्या पायावरती विश्वास ठेवता, मान्य नाही. अरे तुकोबाराय म्हणले, ऐक, संतावरती विश्वास नवल नाही.
माणसाचा संतावरती विश्वास आश्चर्य नाही, देवाचा संतावरती विश्वास काय वैशिष्ट्य नाही, पण राक्षसाचा देखील संतावरती विश्वास हे वैशिष्ट्य म्हणले. काय वैशिष्ट्य आहे? मग सांगितलं महाराज काय, महाराज स्वप्न पडलं मंदोदरीला. कोणाला? मंडोदरीला. मंडोदरी कोण होती? रावणाची पत्नी होती महाराज, आणि पतिव्रता होती. काय अंकुश महाराज किती पतिव्रता होती मंदोदरी. तिला उद्या काय होणार हे कळत होतं. आपल्या बायकाला काल काय झालं हे माहित नाही. काय तिला उद्या मंडोदरी किती पतिव्रता होती बुवा. ज्या झाडाला फळ नाही का त्या झाडाखाली बसल्यात नंतर त्या झाडाला फळ येत होतं. अरे ज्या झाडाला पाला नाही का त्या झाडाखाली गेल्याच्या नंतर त्या झाडाला पाला येत होता. अशी पतिव्रता महाराज मंडोदरी होती. आणि मंडोदरीला महाराज स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? मंडोदरी बोल रामाप्रती, बोल रामाप्रती, स्वप्न देखिले न माझे रात्री, स्वप्न देखिले न माझे रात्री, नेनो वानर मिळाल किती, शेतू समुद्री बांधला, समुद्री बांधला, लांब ताकद आहे. एक माणूस कलेक्टर होता बुवा, आणि बैठकीत माणसं आली, आणि आल्याच्या नंतर अशी बारीक खिडकी होती. त्या खिडकीला काच होता. त्या बाईनं असा काच मागं सारखीला, आणि हळूचकून असं हे बोट आहे का अंकुश महाराज, हे बोट असं केलं त्या माणसाकडे, कलेक्टरकडे. सगळ्यांनी इकडे बघायचं असं. आणि मग महाराज ते चांगल्या बैठकीत बसलेला माणूस, कलेक्टर माणूस, त्यानं असं इकडे तिकडे पाहिलं आणि त्या बोटाकडे पाहिलं आणि हळूचकून उठला. आणि उठल्याच्या नंतर आला महाराज किचनमध्ये आणि सांगितलं काय काम आहे रे? ते म्हणले काम काहीच नाही हो, फक्त एक मला बघायचं होतं. ते मला काय ह्या बोटात ताकद किती म्हणली. काय ह्या बोटातली ताकद मला बघायची होती. म्हणजे ह्या बोटात ताकद किती. विठ्ठल विठ्ठल. मग रावणाला महाराज मंदोरी त्या बैठकीमध्ये म्हणू लागली, पतिदेव ऐका म्हणे, मला काय रात्री एक स्वप्न पडलं. कोणतं? मंडोदरी बोले रावणा प्रती, नेनो वानर मिळाले किती. स्वप्न देखील मध्यरात्री मिळाले किती. शिरा सागर तारी येला. आणि महाराज त्या मंदोदरीला स्वप्न पडलं, आणि ती मंदोदरी म्हणू लागली, मालक स्वप्नामध्ये महाराज मी तुमचं मरण पाहिलं. आता इथे एक प्रश्न उत्पन्न होतो महाराज, स्वप्न खरं का खोटं? अरे स्वप्न पडलं माझ्या नाथ बाबाला, आजानुक्षाची मुळी काय कंठाला लागल्याच्या नंतर महाराज पडलं का नाही स्वप्न? कोणाला? नाथ महाराजाला स्वप्न पडलं. अरे नवे माझ्या जगद्गुरु तुकोबरायला स्वप्नात अनुग्रह झाला नाही का? काय राघव चैतन्य टाळ वाजवा. तुकोबरायला स्वप्नात काय झाला महाराज? अनुग्रह झाला. तिसरं एक स्वप्न पडलं महाराज भरताला. काय पडलं भरताला स्वप्न? महाराज दशरथ राजे मरण पावले हे स्वप्न पडलं महाराज भरताला. काय भरत राजे महाराज हे मामाच्या गावाला होते, आणि रात्री स्वप्न पडलं आणि सांगितलं, मामा मला काय करा, अयोध्येला नेऊन घाला. का? म्हणजे रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. काय? माझे वडील वारलेत. ते म्हणे अरे स्वप्न रोज कितीतरी पडत आहेत. ते मला नाही, ऐका आम्ही गुरुजीच्या आश्रमामध्ये स्वप्नशास्त्र शिकायला होतो. काय स्वप्नशास्त्र नावाचा एक ग्रंथ आहे महाराज. काय ते स्वप्नशास्त्र शिकायला होतं. म्हणून त्या स्वप्नशास्त्रात सांगितलंय की काळ्या वर्णाची काळे वस्त्र परिधान केलेले आणि पूर्ण अंगाला तेल लावलेली स्त्री जेव्हा आपल्या स्वप्नात येते ना महाराज, त्यावेळेस नक्की समजून घ्यायचं की आपल्या जवळचं कोणीतरी गेलंय. विठ्ठल विठ्ठल. महाराज
महाराज स्वप्न पडलं भरत राजाला. तसं स्वप्न पडलं महाराज कोणाला? मंडोदरीला. आणि मंडोदरी सांगू लागली महाराज रावणाला, मालक मी तुमच्या रात्री स्वप्नामध्ये तुमचं मरण पाहिलंय. आणि मग महाराज त्यांची चर्चा झाली की काय पाहिलं. म्हणले की कितीतरी वानर शयना महाराज लंकेत येईल, शेतू पूल बांधायली हा, आणि तुमच्या मरणाचा डाव रचलाय. ते म्हणला शक्य नाही, वानर शक्य नाही, नुसते वानरच नाही म्हणे प्रभू श्रीराम येऊ लागलेत काय, आणि तुमचा वध महाराज निश्चित होणार म्हणजे होणार. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुमचा भाऊ देखील त्या पार्टीत आहे. काय? कोण? बिभीषण. बिभीषण आधीच फुटलाय म्हणे, बिभीषण तिकडे गेलाय. तुम्ही शाने असताना तर माझी एक गोष्ट ऐका. कोणती गोष्ट ऐका? काय? की तुम्ही श्रीरामाचा काय करा? स्वीकार करा आणि शरणागती पत्करा म्हणे, तुम्ही वाचताल काय. ते सांगितले. त्यानंतर महाराज रावणानं उत्तर दिलं. ऐका, रावणानं उत्तर दिलं. रावण म्हणला ऐक मंदोदरी, अरे बिभीषणासारखा माझा भाऊ आहे, माझा भावावरती विश्वास नाही काय. अरे तुझ्यासारखी पतिव्रता माझी पत्नी आहे, माझा तुझ्यावरती विश्वास नाही काय. इंद्रजितासारखा माझा मुलगा आहे, माझा मुलावरती विश्वास नाही. अरे कुंभकर्णासारखा माझा भाऊ आहे, माझा भावावरती विश्वास नाही. पण ऐक, मी एक दिवस वनामध्ये शिकारीला जात असताना मला नारद महर्षीची भेट झाली. आणि नारद महर्षीला मी विचारलं, नारद महर्षी मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे, उद्धार कशाने होईल? नारद मुनीनं सांगितलं ऐक, दोन पर्याय आहेत. एक तर रामाचं तुला भजन करावं लागन, नाही तर रामासोबत काय करावं लागन? वैरत्व पातवावं लागन. अरे माझा तुमच्या कोणावरती विश्वास नाही, माझा विश्वास कोणावरती आहे? नारद महर्षीवर आहे. म्हणून तुकोबरायनं अभंगाच्या पहिल्या चरणात संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा विश्वास, अति पायी हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा का ठेवायचा संतावरती विश्वास? आबा अगणित पाप केलं महाराज. वाल्या कोळ्या इतकं पापी माणूस या जगात पण नाही आता काय. अगणित पाप मला वाल्या कोल्याने केली. पण ऐका, नारद महर्षीची एक दिवस भेट झाली आणि नारदाला महाराज त्यांनी अडवलं आणि सांगितलं अरे हे गळ्यात काय येतोय? ते फोड म्हणे, त्याच्यात काय ठुलंय? अरे ते म्हणे याच्यात काही नाही, हा भजनाचा विनाय म्हणे, हा स्वरासाठी वापरतो म्हणे, याच्यामध्ये काही नाही. ऐक म्हणे राजा, पाप केलंस ना, अरे कोण फेडणार आहे तुम्हाला? कोण फेडणार आहे म्हणजे? अरे मला मुळं आलेले मी याच्यातच घालतो म्हणला, लग्न आलेले याच्यातच करतो, आयर असला याच्यातच करतो, लग्न असलं याच्यातच करतो म्हणला, अन्नदान याच्यात. अरे नवे नवे म्हणला सप्त्याची पट्टी पण मी माणसं मारूनच देतो म्हणला. आणि कोण फेडीन म्हणला? अरे हे सगळे फेडते ना म्हणला. माय जगितो, बाप जगितो, बायको जगितो, पोरं जगितो, हे सगळं माझं पाप वाटून घेते ना म्हणला थोडं थोडं. नारद महर्षीनं सांगितलं अरे कोणी तो पाप वाटून घेणार नाही, येड्यावानी करू नको काय. कळो येईल अंतकाळी आणि प्राण पाण्याची वेळ. अरे जेव्हा वेळ येईल ना राजा तेव्हा तुला कळन रे. कोणी नाही महाराज, राती निराळी
रांडा पोळे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी गेला महाराज प्रथम आईकडं आणि गेल्याच्या नंतर विचारलं माते अरे मी माणसं मारून आणतो आणि तुला खाऊ घालतो माझ्या ईशाचं पाप घेशील का आईनं उत्तर दिलं महाराज ऐक अरे वाल्मिक आत्तापर्यंत महाराज आम्ही कष्ट केले आणि तुला जगवलं गड्या काय तुझं कर्तव्य आहे आता तू आम्हाला जगवायचं महाराज गेले वडिलाकडे वडिलांनी हेच उत्तर दिलं महाराज गेले मुलांकडं मुलांनी सांगितलं बाबा जोपर्यंत आम्ही लहान आहे काय तोपर्यंत तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आम्हाला जगवायचं महाराज गेले बायकोकडं पण वाल्याची बायको हुशार होती आबा काय तिनं इचू चावायचं नाटक केलं आणि असं हात पुढून घेतली म्हणली बाई 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 लयच मुंग्या आल्यात हाताला तुम्ही अर्ध्या मुंग्या वाटून घ्या म्हणे ती म्हणलं येडा झाला का तू ह्या अर्ध्या मुंग्या मला कसे वाटून घेता येईल हा ती म्हणली अहो जशा माझ्या मुंग्या तुम्हाला अर्ध्या वाटून घेता येत नाहीत ना तसं तुमचं पाप मला घेता येत नाही पश्चाताप झाला महाराज ऐका जीवनामध्ये महाराज सगळ्यात महत्वाचं आहे महाराज माणसाला पश्चाताप व्हायला पाहिजे कडे काय व्हायला पाहिजे पश्चातापाशिवाय माणूस सुधरू शकत नाही पश्चाताप वा काय आपल्याला पश्चातापच नाही महाराज आपल्याला कारण की लाज नाही लाज काय आपल्या अंगातला पांचटपणा गेला नाही आणि म्हणून आपल्याला पश्चाताप होत नाही आबा काय होत नाही खरं सांगा आपल्याला किती ठेसा लागला पश्चाताप होईल आपल्याला कावा झाला पश्चाताप खरं सांगा होऊ शकत नाही महाराज आणि व्हायला पाहिजे महाराज ज्या वेळेस पश्चाताप होतो ना त्यावेळेस माणसाचे डोळे उघडले महाराज कोणाचे वाल्या कोळ्याचे हाती अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा काय काहीतरी बोध झाला पाहिजे महाराज माणसाला दगडूराम महाराज मेमरी 5G म्हणून जमते खेळ विठ्ठल विठ्ठल हो आणि तुम्हाला खरं सांगू का संत कृपा आहे 50 रुपये रोजानं कपड्याच्या दुकानावर काम केलेला विद्यार्थी मी किती रुपये रोजानं 50 तुम्हाला विठाला विठाला हो खरं सांगतो तुम्हाला 16 करायचं महाराज ज्ञान भरायचं का करायचं माहिती का तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी संतानं जर कृपा केली ना काहीच कमी पडू शकत नाही आपल्याला विठ्ठल विठ्ठल
आणि महाराज आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे काय. आणि मग महाराज त्या वाल्याला पश्चाताप झाला आणि गेला महाराज कुठं नारद महर्षीकडं. आणि साष्टांग काय केला दंडवत केला आणि सांगितलं महाराज अगणित पाप झाले पण याच्यातून मला काय करायची मुक्ती मिळवायची. सांगितलं महाराज काय नारद महर्षीनं सांगितलं अरे वाल्या एकच काम कर आता काय नामस्मरण कर देवाचं नुसतं राम 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 जय श्रीराम जय श्रीराम. महाराज ते वाल्याला महाराज राम राम नाव येत नव्हतं. मरा 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 दोनदा मरा म्हणले एकदा राम होते आबा काय. महाराज एका वाळलेल्या झाडाखाली तो बसला कशाला त्या खोडाला टेकन देऊन महाराज काय 12 वर्ष महाराज काय केलं नामस्मरण केलं. त्या ठिकाणी महाराज पुंजी चढली होती आबा वारुळ तयार झालं होतं. हा त्याच वेळेस महाराज 12 वर्षानंतर नारद महर्षी तिथून जाऊ लागले आणि जात असताना तिथून ध्वनी येतो श्रीराम 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 श्रीराम. महाराज ध्वनी आल्याच्या नंतर महाराज नारद महर्षीला आठवण झाली की इथं कोण बसलेलं वाल्या कोळी. महाराज वाल्याचा काय झाला वाल्मिक ऋषी झाला. केले रामायण केले रामायण राम आदी. काय कशानं झालं महाराज नारद महर्षीवर विश्वास ठेवला. संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. काय सांगितलं सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज काय बोलले तुम्ही सर्व भावे दास झालो त्यांचा. 5 लोक महाराज जिवंत असून मेलेवणी काय जिवंत असून शास्त्रकारांनी सांगितलं महाराज काय 5 लोक कोणते महाराज हो विठ्ठला विठ्ठला महाराज 5 लोक जिवंत असून मेलेलं सांगित. त्याच्यामध्ये महाराज मूर्खो व्याधितो काय मूर्खो व्याधितो दारिद्रो नित्य प्रवासीन सेवका काय हे 5 लोक महाराज जिवंत असून मेल्यासारखे. तर तुम्ही काय म्हणायला तर सर्व भावे दास झालो त्यांचा. अरे सेवक हा जिवंत असून काय आहे बुवा मेल्यावनी ना काय. मूर्ख माणूस पाहिला महाराज जिवंत असून काय मेल्यावनी. आणि मूर्खाचे 5 लक्षण आहेत आबा. मूर्ख कसा ओळखायचा काय मूर्खाचं पहिलं लक्षण आहे महाराज कोणतं काहीच येत नाही पण मला लय येतंय असं दाखिने. पहिलं मूर्खाचं लक्षण काय अल्पज्ञानी अल्पविद्या परिगर्व शिरोमणी माझा गुणी ज्ञानी कोण आहे माझा गुणी ज्ञानी कोण आहे माझा गुणी ज्ञानी कोण अल्पज्ञानी अल्पविद्या परिगर्व शिरोमणी अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज हुन ज्ञानी कोण आहे. हे पहिलं महाराज मूर्खाचं लक्षण आहे. काय मूर्ख कसा ओळखायचा अरे आपला सोर लागत नाही ना गप्प बसायचं. आपल्याला ठाईची चाल वाजी देत नाही ना गप्प बसायचं. शाना कोण आहे उघडं पडून देत नाही त्यो
महाराज आपण येडगळ बोलण्याहून कळवतो, वागण्याहून कळवतो. मोठ्या माणसात गेलं का माझा एकच प्लॅन आहे महाराज, मोठ्या मोठ्या लोकांसंग बसायचा प्रसंग आला की त्यांचे विचार फक्त ऐकून घ्यायचे आणि आपण नुसतं मान हलवायचे. बापू काय म्हणले? नाही महाराज मला असं वाटतं करावं. आपण काहीच बोलायचं नाही, कारण त्यांच्या बुद्धीचा तर्क आणि आपल्या बुद्धीचा तर्क लागू शकत नाही. आपण तुम्हाला सगळ्यात रामबाम नुतवाय सांगतो आपला, आपण आपली क्वालिटी दर्जा लोकांना ओळखू नाही यावं म्हणून फक्त काय करायचं माहिती आहे का? गप राहायचं. काय राहायचं? हे बघा तुम्ही संन्यासी ब्रह्मचारी हे लोक झालेले असतात का, यांना फक्त संघच्या माणसाने सांगितलेलं आहे बाबा तुम्ही काहीच बोलायचं नाही, तुम्ही फक्त मान हलवायची, डोळे झाकवायचे आणि मान हलवायचे. हां, शांत राहायचं महाराज. काय पहिलं लक्षण सांगितलं मूर्खाचं. दुसरं लक्षण आहे महाराज रागवणं. काय? रागवणं, पण नुसतं रागवणं नाही, विनाकारण रागवणं हे मूर्खाचं लक्षण आहे. कशाचं? मूर्खाचं. 2 बाया अशा प्रवास करीत होत्या महाराज. काय? प्रवास करीत होत्या आणि एकूणमुखीची भांडणं लागली. काय? आणि भांडणं लागल्याच्या नंतर महाराज सगळे त्या डब्यातले माणसानं महाराज कदरून गेले आणि एका स्टेशनवर गाडी थांबल्यावर पोलीस बोलिले आणि पोलिसाला सांगितलं म्हणलं हे दोघी लयच भांडणं लागल्यात. पण तिथं महाराज एक क्वालिटी क्लास 1 पोरगं उभा होतं. त्यानं सांगितलं सर याच्या नादी लागू नका म्हणे, हे मूर्ख आहेत. कसं काय? तुम्ही नीट खिडकीड पहा म्हणे, खिडकीला काचत नाही म्हणे. आणि एक म्हणते खिडकी लावायची आणि एक म्हणते बंद करायची. लावलं तरी काय फरक पडणार, नाही लावली तरी काय फरक पडणार. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज. काय दुसरं काय सांगितलं मी की विनाकारण रागवणे. राग पाहिजे बरं महाराज, जशाच तसं वागणं माणसाचं 100% पाहिजे. काय झाला बा, एका गावामध्ये एक पाळीव साप होता, पाळीव साप. आणि महाराज कसे गावात कुत्रे पाळीव असते तसे त्या गावामध्ये साप पाळीव होता महाराज. आणि त्या गावाला त्या सापाचा लळा लागलेला होता. मग ते साप काय करी महाराज, पोरं लेकरं बारा असे खेळायचे की तो कीर्तनात बी येऊन बसायचा, लग्नात बी यायचा, असं तसं. पण ते काय करायचं माहिती आहे बाबा, अशा फुसकाऱ्या टाकायचा किंवा एखाद्याला चावायचा. पण तो पाळीव साप होता. मग चावल्याच्या नंतर महाराज तिथून एक ऋषी जाऊ लागले, ऋषी. आणि त्या ऋषीनं सांगितलं अरे तू असा कोणाला चावशील, कोणाला जर फुसकाऱ्या टाकशील म्हणे तर लोक तुला काय करतील, त्रस्त होतील आणि मारून टाकतील म्हणे. तू हे बंद कर म्हणे. आणि बंद केल्याच्या नंतर महाराज ते फुसकारण त्यानं बंद केलं. पण लोक महाराज त्याला काय करू लागले, काडी हाणू लागले, दगड हाणू लागले, डचकू लागले, काही बी. महाराज साधू परतीच्या प्रवासाला आले. आल्याच्या नंतर त्या सापाला पाहिलं महाराज, सगळी जखम, कुडून बी रक्त निघू लागलं. साप असा रोडच्या कडीला पडलेला होता. काय? रोडच्या कडीला पडल्याच्या नंतर महाराज साधू म्हणले अरे तुझी अवस्था एकच काय झाली? ते म्हणला साधू तुम्ही सांगितलं की फुसकारू नको, चावू नको, लोकांनी माझी ही अवस्था केली. अरे साधूनं सांगितलं तुला एकच सांगितलं होतं मी, काय? कोणाला चावू नको, पण फुसकारणं बंद कधीच करू नको. जर तू फुसकारला नाही तर लोक काय करते महाराज, तुला जगू देणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. महाराज वारकऱ्यांना बी जशास तसं वागलं पाहिजे. काय? एक वारकरी महाराज एसटी मध्ये जाऊले महाराज, वारकरी कोणाला बोलत नाहीत. गोपीचंदन टिळा लावलेला महाराज सीटवर बसले. एक बाई आली म्हणली उठ. ते म्हणला मावशी मी अगोदर बसलो. नाही म्हणे उठ. शिंद्याची बहीण आहे. शिंद्याची बहीण आहे. तो वाचला नाही का म्हणे गाता. ते मला काय गात्यात लिहिलेलं. ती बाई त्याला सांगले जगाच्या कल्याणा संताचे बुधी. म्हणलं वारे वा. हा महाराज जशाच तसं वागलं पाहिजे तर लोक तुमचे लायकीत राहतील महाराज. काय? हे दुसरं मूर्खाचं लक्षण कोणतं? विनाकारण लागवणं. महाराज असे 4-5 मूर्खाचे काय आहेत लक्षण आहेत. मूर्ख जिवंत असून मेल्यावणी व्याध येतो. म्हणजे महाराज रोगी माणूस जिवंत असून मेल्यावणी. बघा एखाद्याला महाराज काही दुखणं होऊ द्या आणि त्याला आपण भेटायला गेल्याच्या नंतर त्याला विचारावं काय चाललंय तात्या, बरं आहे ना? महाराज हे का बरं आहे का हो? देवानं उघड फुलं न्यायला पाहिजे होतं. महाराज तो जिवंत असून मेलेला आहे. कामून मेलेला आहे? शेप आणा कडूच लागतील, केळं आणा कडूच लागतील, डाळिंब आणा कडू, चिकू खाना थोडा दादा न गे. काय? काहीच खाऊन देत नाही महाराज रोग. जिवंत असून काय मेल्यावणी. तिसरा वर्ग सांगितला महाराज. काय? मूर्ख झाला, व्याधितो झाला. तिसरा कोणता आहे महाराज? नित्य प्रवासी माणूस महाराज. गेला पण येऊच तर त्याचं काही खरं नाही, आला तर तो आपला आहे. आणि चौथं आहे महाराज कोणता? काय? सेवक माणूस महाराज जिवंत असून मेल्यासारखाच आहे ना. त्याला मेवणीच्या लग्नाला जरी जायचं असलं तर मालकाकडून काय करावं लागतंय? परवानगी घ्यावं लागते महाराज. काय?
म्हणजे सेवक पण महाराज काय जिवंत असून मेल्यावणी. आणि तुम्ही म्हणता महाराज काय संताची पायी हा माझा विश्वास आहे, सर्व भावेदास झालो त्यांचा. अरे ते म्हणले खरंय, सर्व भावेदास जर संसाराचा झालो काय तर हित नाही, पण यांचा जर झालो तर खरोखर महाराज पुढच्या चरणात सांगितलं ते माझं हितच करणार माझे भीत माझे हित करीती सकळ. महाराज कोणाकोणाचं हित केलं संतांनी? अरे माणसाचं केलं याच्यात नवल नाही. माझ्या ज्ञानोबरायनं महाराज रेड्याचं हित केलं काय, माझ्या ज्ञानोबरायनं महाराज भिंतीचं काय भिंतीचं हित केलं, माझ्या ज्ञानोबरायनं महाराज एका खांबाचं हित केलंय काय काय महाराज नाही केलं का महाराज हित काय. मला एक म्हणायचंय तुम्हाला, जर रेड्याचा उद्धार होऊ शकतो ना महाराज 100% आपला होणार आहे. भिंतीचा उद्धार होऊ शकतोय 100% आपला होणार आहे. एका खांबाचा उद्धार होऊ शकतोय 100% आपला होणार आहे. महाराज ते आपलं हितच करणार आहेत काय 100% हित करणार आहेत महाराज. पण आपला महाराज त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. विश्वासी तो करी स्वामी वारी सकळ भोगिता होय जाते, सकळ भोगिता होय विश्वासो जो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. विश्वास पाहिजे महाराज आपला काय. दगडूराम महाराज महाराज आपला नाही त्या ठिकाणी विश्वास आहे काय, म्हणून आपला अनिहित होत आहे महाराज. आपण पाहिजे त्या ठिकाणी विश्वास ठेवीत नाहीत महाराज, आणि नको त्या ठिकाणी विश्वास ठेवल्याशिवाय राहत नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये फसवणूक होते महाराज. महाराज विश्वास मी सांगितलं तुम्हाला, नामावरती ठेवला आपला अनहित होणार नाही, आपण शास्त्रावरती ठेवला आपला अनहित होणार नाही, आपण संतावरती ठेवला आपला अनहित होणार नाही महाराज. का होणार नाही? एक तर पहिला मुद्दा असा आहे महाराज, अंकुश महाराज आपले 5 कामं चांगले झालेत काय, फक्त आपल्याला पुढचं काय करायचं महाराज, हे गणित लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं? गणित लक्षात ठेवायचं. काय करायचं नेमकं आपल्याला? आबा आपले
4-5 कामं चांगले झालेत, फक्त आपण जर भूमितीविषयी, आता भूमितीविषयी तुम्हाला माहीत असेल, भूमितीमध्ये फक्त सूत्र आहेत महाराज. त्या सूत्राच्या अनुसारानं जर गणित तुम्ही सोडलं तर 100% तुम्ही पास होणार आहेत महाराज. तसं या जीवनाचं एक सूत्र आहे महाराज. काय जीवनाचं एक सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे जर तुम्ही चालले तर 100% महाराज तुमचा उद्धार होणार म्हणजे होणार. विठ्ठल विठ्ठल. पहिलं एक चांगलं असं काम झालंय महाराज, आपलं मनुष्य देह प्राप्त झालाय. काय झालंय अंकुश महाराज? मनुष्य नरदेह प्राप्त झालाय. उत्तम सार उत्तम गती. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. काय कावळ्याच्या टाळी, आंधळ्याच्या कावळी कावळा जसा गावसाव तसं महाराज आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. गोष्ट घडणारी नाही पण घडून आली. एखाद्या पोराचं लग्न होणारच नव्हतं पण झालं. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्हाला का मी गेलेला पडलेला वाटायला काय? मला इतका हलक्यात घेऊ नका तुम्ही. काय मी विठ्ठल विठ्ठल. महाराज गोष्ट मिळणार नाही पण मिळाली ना सार्थक करता आलं पाहिजे. नरदेह महाराज दुर्लभ सांगितलं, दुर्लभ. काय 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 गोष्टी दुर्लभ आहेत आबा, त्यापैकी नरदेह दुर्लभ आहे. ऐका गाड्या, नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. मी त्या दिवशी बोलता बोलता बोलून गेलो महाराज. ऐका, अरे संसारातलं जर एखादं आपलं काम झालं नाही ना, निराशा होती महाराज. निराशा काय निराशा होती, मारून जेवण करीत नाही. आणि हा मनुष्य जर देह जर महाराज भजना वाचून जर व्यर्थ गेला ना, काय पुढे अवघड यमदंड आहेत बरं. काय नाही त्या यमाशी करून लय मारते रे. मारी ती झोडी मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर यमाचे किंकर. हा सोपं नाही. अरे तिथं आपली लिस्ट निघती महाराज. लिस्ट काय निघती? भाऊ ठोंबरे टाकळीचा आहेस ना तू? तो म्हणतो हो. अरे समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होत होता, बुंदीसाठी साखरेचं पोतं दिलं का रे भाऊ? नाही दिलं. हानला टप्पू. भाऊ सप्ताह होत होता, पट्टी दिली का रे? नाही दिली. गरम तेलाची कढई असते आबा आणि तिच्या सोड देत. मग त्याला भाजा कसा सोडतेत तसं त्याला सोडते. काय भाजा कसा सोडतेत भाजा तसं त्याला सोडतेत महाराज. ते म्हणतो नाही भाऊ. अरे ओंकार महाराजाचं कीर्तन होतं एकादशी दिवशी, एकादशीच्या निमित्तानं गेला होता का रे वाघा? ते म्हणतो नाही. काय उत्तर देता होशीला, काय उत्तर देता होशीला, काय उत्तर देता
जोपर्यंत आपल्या हातात आहे महाराज तोपर्यंत सरळ हाताने महाराज सत्कार्यामध्ये आपण मदत करणं आपलं काम आहे. का काम आहे महाराज? कारण की महाराज पुढं उत्तर देण्यासाठी महाराज फार अवघड आहे बरं. आपल्याला विचारतील ना ते तेव्हा महाराज आपल्याला काहीच करता येणार नाही. एखादा एका जनार्दनी सांगत आहे तोंडे, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे, आवाचरणे बोलता, आवाचरणे बोलता, आवाचरणे बोलता. एका जनार्दनी सांगत आहे थोडे, सांगत आहे तोंडे, आहा वाचारणे बोलताजी. अरे एखादा चोर जर धरला ना बाबा, चोर धरला त्याची अवस्था काय होती त्याला बोलताच येत नाही महाराज, फक्त रडू येते. अरे मी इतक्या प्रेमानं म्हणालो वाघा वाघा, यम वाघा म्हणणार आहे काय? ए भाऊ बावड्या इकडे पटांगणा तिकडे भाऊ असं रपाडा दे बरं, रपाडा दे बरं. महाराज लोक लयच मजा मारते तो, काही चिंता नाही ना राव. खरं सांगा ना तुम्ही पुढं काय आपलं याची चिंता आहे का कोणाला? हा अरे खरं महाराज शोकांती का नाही? पाप करताना माणूस थोडा बी विचार करी ना, वाईट वागताना थोडा बी विचार. महाराज खरं शोकांती का? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? स्थिर होऊन विचार करा महाराज. करंट लागेल आपल्या सगळ्या, शॉर्ट बसून शॉर्ट सर्किट होईल, शॉर्ट सर्किट सगळ्याच्या माइंडमध्ये जाळ. अरे काय तुम्हाला सांगतो आपण आलोत कशासाठी महाराज? परमार्थासाठी आलोत ना बा. परमार्थ थोडाच नाही, नुसत्या बांड्या गप्पा आहेत महाराज. फुकट्याची सांगे लोकांच्या गोष्टी, रामाचे गजेचे नाही वाचे. शोकांती काय ना महाराज? नाही शोकांती का? अरे ज्याच्यासाठी आपल्याला पाठवलंय काय? जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करील चिंतन, दयाचे करील चिंतन, जीवन नारायण, जगजीवन नारायण, गुण तयाचे जने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण. का गायन गुण तयाचे. महाराज हे सोडून महाराज आपण भांड्या गप्पा हाणायला लागलो. इंगळे दादा एक दृष्टांत सांगायचे याच्यावर. ल्याना द्याना शिवशाना, घेणं देणं खंदील लावून येणं म्हणले. रिकाम्याच भानगडीत काही बी. एक सासरान जावई महाराज असे निघाले आणि निघाल्याच्या नंतर महाराज एका शेतामध्ये 35 एकर ज्वारी होती. आबा किती एकर? 35 एकर ज्वारी. आता तर ज्वारीच पाहायला भेटणं, पण त्या काळामध्ये होती. आणि निघाल्याच्या नंतर महाराज ते सासरा म्हणला, जावई बापू इथं किती ज्वारी होईल? ते म्हणला 30 पोते होईल. ते मला नाही 30 पोते होती होय म्हणला, लय दाट आहे. 20 पोते होती म्हणला. ते म्हणला नाही हो 30 पोती होती. ते मला नाही हो 20 पोती होती. ते मला नाही हो 30 20. महाराज असं करता करता दोघांचे भांडणं लागले महाराज. आणि जावयात ताकद होती. आबा काय आप्पा तुमच्यासारखा निबड्डक जावय होता काय. आणि महाराज त्या सासऱ्याला खाली पाडलं. आणि खाली पाडल्याच्या नंतर महाराज ते वरती अंगावरती बसला आणि पाठ घासली. आणि घासल्याच्या नंतर महाराज त्या सासऱ्याच्या अंगातून रक्त निघू लागलं. आणि तितक्यात ती पोरगी पळत पळत आली आणि म्हणली, बाबा तुमची पाठ घासायली, रक्त निघायलंय. नाव काय होतं पोरीचं नाव? ऐका ना, त्या पोरीचं नाव होतं वसू. वसू काय होतं? वसू. मग आता हे म्हातारं बी किती गिन्यान गेलं म्हणा बघा ना तुम्ही. ते म्हणला, अगं वसू मै पाठ किती बी घासू, पण ही 10 पोत्याची कळ कशी सोसू. हा नाही त्याची घेतासी, नाही त्याची घेतासी, नाही त्याची घेतासी, नाही त्याची घेतासी, होईल दुरी निज पंथ, होईल दुरी
नाही त्याची घेता स्त्री. काय एक माणूस महाराज एका माणसाला धडकून निघून गेला आणि तो माणूस मेला. आणि एक जण रिकामच जाऊन तिथं उभं राहिलं. घेणं नाही देणं नाही, तिथं रिकामच जाऊन उभं राहिलं. 4-2 लोक आले ना हाणलं त्यालाच. ते मला कम हाणायला तू आज मारलंस म्हणे याला. असे रिकामे कुठं नाहीत महाराज. 2 बाया एका जागावर बसल्या ना अंकुश महाराज कधीच विचारणार नाहीत महाराज. अगं माऊलीनं हरिपाठामध्ये काय लिहिलंय, नाथ महाराजांना हरिपाठामध्ये काय लिहिलंय, अगं भागवतामध्ये आज काय सांगितलंय, हे कधीच म्हणणार नाहीत महाराज बाया. काय बाया फक्त एकच म्हणणार, होय ग माय ते त्यांची गुडी पुण्याला होती म्हणून. हो पुण्याला होती. हळू त्यांचा बोलायचा टोन लय भारी अंकुश महाराज. बाया इतक्या बारीक बोलत आहेत आप्पा, काय बोलत आहेत त्यांची त्यांनाच माहीत नाही. बाई मला काहीच माहीत नाही, तुला माहिती आहे का. ती मग म्हातारी असते मला, रामजानी बाई मला काहीच माहीत नाही, मी कोणाच्या दाराला कव्हाच जात नाही, माझ्याकडे आलं तरच ऐकत असते. काय म्हणजे ह्या रिकाम्या गोष्टीत महाराज. काय भजन करायला कोणी तयार नाही. चांगलं एक काम झालं गड्या आपलं, कोणतं, मनुष्य देह प्राप्त झाला. ऐका, मनुष्य देह प्राप्त होऊन भारत देशामध्ये झालाय. भरतखंडे नरदेह. काय भारत देशामध्ये झालाय. अरे एक चांगलं काम झालं, मनुष्य देह भेटलाय, सार्थक करा, भजन करा. दुसरं भारत देशामध्ये भेटलाय. अरे तिसरं काम एक चांगलं झालंय गड्या, कोणतं, एवढे जण आपण मंडपात बसलोत गड्या, आतापर्यंत एक जण तरी मेलाय का मला सांगा ना तुम्ही. काय बुवा आश्चर्यचकित गोष्ट आहे बरं काही. आपल्यापैकी एक तण जरी मेलाय का महाराज मला सांगा ना तुम्ही. नाही ना मेला महाराज. काय नाही पडलो मृत्यूचे वारी, काय वाचून आलो येतो वरी. काय बर्वे झाले आजीवनी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतोवरी, उरले प्यारी तुम्हा समर्पणा. बर्वे झाले आजीवनी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतोवरी, उरले प्यारी तुम्हा आतापर्यंत आपल्यापैकी कोणी मेलेलं नाही. काय काय ऐका तुम्ही, आतापर्यंत आपण एकही जण मृत्युमुखी पडलो नाहीत. म्हणून महाराज माऊलीचा सोहळा करायचा आहे. काय म्हणून माऊलीच्या सोहळ्यामध्ये पंगत करायची महाराज, म्हणून कथा ऐकायची, म्हणून कीर्तन करायचे, म्हणून हरिपाठ करायचा आहे. काय आपण महाराज, लोक महाराज खुशाल म्हणतात मला मारायला टाईम नाही. काय म्हणतात होय, तो म्हणणारा कोण आहे कडू, मला मारायला टाईम नाही, त्याला कडूच म्हणावं लागेल. आबा मरण आल्यावर खरं थांबवतो का देव मला सांगा बरं. यम थांबवतो का आपल्यासाठी, नाही थांबत महाराज. अरे आला की घेऊन जाणार आहे महाराज. मरण हे वशिल्यानं टाळणार नाही. अरे गावचा सरपंच झाला, गावावर विजय मिळवता येईल दगडूराम महाराज. अरे तालुक्याचा आमदार झाला, तालुक्यावर विजय मिळवता येईल. अरे खासदार झाला, जिल्ह्यावरती विजय मिळवता येईल. अरे नवे मंत्री झाला, महाराष्ट्र राज्यावरती विजय मिळवता येईल. ऐका ध्यान देऊन. अरे पंतप्रधान झाला, देशावरती विजय मिळवता येईल. अरे चक्रवर्ती झाला, जगावरती विजय मिळवता येईल. पण अशी एक गोष्ट आहे महाराज, मृत्यूवरती माणसाचा विजय मिळू शकत नाही महाराज. त्याच्यामुळं आपल्यापैकी कोणी मेलं नाही महाराज, म्हणून आपण भजन करायचे. तिसरी गोष्ट एक चांगली झाली महाराज,
जिवंत असून माऊलीचा समाधी सोहळा आपण करतो तर आपले सर्व भाग्यवान आहेत. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. काय अरे खरंच भाग्यवान आहेत आपण तिथपर्यंत पोहोचू की नाही पोहोचू अंकुश महाराज, पण त्या वाटेनं चालवत खरंच आपल्याला आपला स्वाभिमान असला पाहिजे. काय अरे एखादा माणूस रेल्वेत बसलाय आबा, त्याचं रेल्वेत मन लागाय ना, पण रेल्वे 100% महाराज त्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जर असे नाम सप्ताह समाधी सोहळा अन्नदान पंक्ती जर केल्या तर एक दिवस आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काय 100% उद्धार होणार आहे महाराज. फक्त आपण करीत चालायचंय, आपलं 100% काम होणार आहे महाराज. तिसरी गोष्ट अशी, चौथी गोष्ट अशी चांगली झाली, लक्ष्मण दादासारखे आपल्याला गुरु भेटले. काय निष्कलंक. अरे दादाला वाईट मानणारा माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही, आणि आपल्याला चांगलं म्हणणारा माणूस आणि कोणीच भेटला नाही. काय हो अंकुश महाराज चांगलेत माघारी असं कोणीच म्हणणार नाही. काय तुम्हालाच म्हणून नाही, वम्या चांगला आहे असं माणसं म्हणणारच नाही. आता कीर्तन होऊ द्या फक्त, काय बोललं ते अरे संगतीत नाही. अरे स्वर कता येत नव्हता हो, जोर होता पण स्वर नव्हता. काय महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अरे करता आलं ना कोणाचं चांगलं कराकडे, पुष्प नाही बन शकते तो भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना। भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, झालं गड्या आपलं कीर्तन. काय आपल्याला 8 तास आणायचे आता. काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमार्थ म्हणजे काही नाही. सांगू का तुम्हाला, परमार्थ नाही काही नाही गड्या. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो ऐका, कोण्याही जीवाचा न घडू मत्सर खरा परमार्थ. अरे परमार्थ म्हणजे काही नाही गड्या. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पण. काय अरे टिंगल्या टावळ्या कोणाच्या करीत बसू नका. कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरवसा. कोणासोबत वैर दावा करू नका. अरे कोणाला वाईट म्हणू नका गड्या. काय कोणाच्या चुगल्या करू नका रे. कोण महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझं वय कमी पण महाराज मला दम निघत नाही. कामून दम निघत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका महाराज, खरं मी संस्था चालक आहे. काय रोज माझा सकाळी पाठ असतो महाराज. मी तुम्हाला आधी सांगितलं मी काय एखादा अभ्यासक नाही. काय कामून महाराज तळमळे सांगू का, सतत माझ्या मुखातून तेच चाललंय कोणतं. आणि महाराज माझ्याकडे कमी जास्त 1000 नंबर आहेत. 1000 एक तरी दिवस महाराज सकाळी उठली एक बातमी येते महाराज, भावपूर्ण श्रद्धांजली तात्या, भावपूर्ण श्रद्धांजली आक्का, भावपूर्ण श्रद्धांजली आबा, तात्या, आप्पा, पप्पा, ही वाई वारला, जावाई वारला, सासू वारली, मेवना वारला. अरे हे सगळे चालले तर आपण जाणार नाहीत का महाराज? जाणार आहेत ना महाराज, 100% जाणार आहेत आपण. त्याच्यामुळं महाराज आपण भजन करायचंय गाडी. भाई हुशार रहना बे, हरि का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे, हरि का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे, हरि का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे, हरि का नाम जपना.
तुम्हाला सगळ्याला भाई म्हणले बहिणी म्हणले हुशार व्हा आणि भजन करा बस. आणि तन मन धनाने या सप्तासाठी सहकार्य करा. एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. काय एकल्याचं कार्य नाही गाड्या हो. सरळ हाताने जेवढी होईल तेवढी आपल्याला महाराज मदत करायची. अरे कोणाला ताप आली तर खसकून 500 रुपये चाललेत. काय चाललेत का नाही. सोपे सोपे उदाहरण आहेत. आपल्या डोळ्यापुढले प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा आणि सावध व्हा आणि भजन करा. ऐका झालेली कीर्तन रूपी शेवा काय याच ठिकाणी माऊलीच्या चरणी महाराज समर्पित करू. ऐका बोलता बोलता पुन्हा एकदा येडा वाकडा शब्द गेला असेल तर अंतकरण आई वडिलाचं करून मला माफ करा.